मग आता पुढच्या वेळेस तू याच्या आधी आत्याला सूचना देऊ का की तू थोडीशी बाहेर जाऊ नये म्हणून? यासाठी नाही म्हटलं मी. मग कशासाठी? पण आज आत्या घरी नव्हत्या म्हणून तर मला कळलं की तुला इतका छान चहा करता येतो. फक्त चहाच? नाही नाही नाही, तुला मस्तपैकी आमलेट टोस्ट करता येतं, झालंच तर छानपैकी फिश फ्राय करता येतो. जोशीबाई, माझं आडनाव साळगावकर आहे म्हणलं, आणि मला फिश फ्राय करता येणार नाही तर कोणाला येणार? असं नाही रे, पण तरी मला आपली एक गंमत वाटली. काय? म्हणजे तू बाहेर असा डेअरिंग डेव्हिल आहेस आणि घरात तुला स्वयंपाकाची इतकी आवड असावी. काय अनुष्का, की मला देखील पोट आहे आणि ते भरण्यासाठी कष्ट करावे लागतात हे मला माहिती आहे. पोट सगळ्यांनाच असतं रे, पण बऱ्याचशा पुरुषांचं असं मत असतं की पोट त्यांचं आणि कष्ट कलाकुसर ही कामं बायकांची. आता तू त्यातला नाहीयेस, हे माझं केवढं मोठं भाग्य आहे. पण अनुष्का, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, म्हणजे ज्याप्रमाणे मला दुसऱ्यांना स्वतः खायला करून द्यायला आवडतं, त्याचप्रमाणे मला दुसऱ्यांच्या हातचंही खायला आवडतं. त्याची काळजी तू करू नकोस, कारण मला व्यवस्थित सगळा स्वयंपाक करता येतो. हो? काय काय येतं? पिठलं भात, पोहे, साबुदाणा खिचडी, झालंच तर बस. बस? खूप आहे की एवढं सगळं? नो चिकन बिर्याणी, नो मटन कटलेट, नो फिश फ्राय? मग आता मी एक काम करतो, माझं नाव मी बदलून घेतो, इन्स्पेक्टर मोहन जोशी असं ठेवतो, नाहीतर मग श्रीयुत मोहन अनुष्का जोशी असं ठेवतो. चालेल? मला ना कंटाळा आलाय. मी पूर्वी राहायचे ते घर जर ठेवलं असतं ना तर बरं झालं असं वाटतंय मला आता. काय दिवसभर मी आपली सगळ्यांची या घरातनं जाण्याची वाट पाहत असते आणि मग काय येतात आपले एक एक जण. काय अर्थ आहे का याला, सांग मला. मावशी, आता तुला काय त्रास आहे? सगळं घरदार तुझ्या सेवेला असतं, तुला बरं वाटत नाहीये म्हणून. हा, सनी अंकल पासून थोडस दूर यावं लागलंय तुला माझ्यामुळे, पण काय करणार, धावपळ माझी होतीये, पण कारणीभूतही मीच आहे ना त्याला. मग एवढी धावपळ करण्यापेक्षा ज्या गोष्टीला तू कारणीभूत आहेस ते कारणच नष्ट करून टाकणं. म्हणजे? वाघाचे पंजे, गधडे. खरं तर तू ताईसारखी वागायला पाहिजेस, पण लहानपणापासून ते मावशी मावशी करत फिरत होतीस ना, तेच बाधलंय तुला. आपल्यासारख्या मुलींना अक्कल उशिरा येते, पण ज्या गोष्टी कळायला नको ना त्या वेळेआधी कळायला लागतात. आणि मग जेव्हा सावरायचं त्यावेळीच आपण वाहवत जातो. मी वाहवत गेले नाहीये मावशी. मी काय करते, त्याचे परिणाम काय होणार आहे त्याची मला पूर्ण जाणीव होती, अजूनही आहे. ओव्हर कॉन्फिडन्स, हाच ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला गोत्यात आणतो. अगं तुला एवढं कळत नाही, ज्या व्यक्तीमुळे तू एकदा मरणाच्या दारावर जाऊन आलेली आहेस, अगदी यमाला हॅलो बोलून आलेली आहेस, तीच व्यक्ती तुला पुन्हा फसवते हे तुला कळत नाहीये का? पण नाही, कमाल असते नाही. जो माणूस आपल्याला फसवतो आपण त्याच्याच बाजूनी लढत असतो. ज्या व्यक्ती आपल्याला समजून घेत असतात त्यांनाच आपण सुनावतो. आकांक्षा, मी माझ्या आयुष्यात हे सगळं केलंय ग. मी माझ्या आयुष्यात मूर्खपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्यात ग. एक प्रकारची नशा असते, त्याची झिंग चढली होती मला देखील. मावशी, एक मिनिट, मी वीरूशी बोलते. वीरूशी बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. मावशी, अगं nowadays abortion is a very very easy thing. तू अशी चमकून बघू नकोस माझ्याकडे, मी एक पत्रकार आहे.
खूप डोळसपणे मी जगात वावरत असते आणि म्हणून मी सांगते मला कुणीही फसवलेलं नाहीये, मला फसवणं शक्य नाहीये, मी फसलेली नाहीये मावशी. पण तरी सुद्धा मला असं तो जो कोण तुझा वीरू आहे ना, त्याला त्याला माझी भेट घडवून दे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचे सगळे नखरे उतरवून काढते मी. अगं ऍक्टिंग करतोय तो तुझ्या समोर. घरी त्याची बायको आई होणार, त्याच वेळेला तू इथे आई होणार आणि हा काय संभाव्य पिता म्हणून मिरवणार. तुझ्याकडे येणार, तुला फसवलं म्हणून तुझ्या समोर रडणार. घरी जाणार, तिथे बाप झालाय म्हणून 4 लोकांमध्ये मिठाई वाटणार. मावशी प्लीज, तू किती किती हार्श बोलतेस तू. अगं मी हार्श बोलत नाही, त्यापेक्षा वाईट पुरुष आपल्याशी वागतात, अत्यंत वाईट वागतात ते आपल्याशी. आपली पाठ फिरली की आपल्यालाच बदनाम करतात. काय चालू बाई आहे असं आपल्याबद्दलच म्हणतात. आणि आपण मूर्ख, सदैव मूर्खच राहणार. त्यांनी आपल्या समोर शब्द घेतल्या, थोडस रडले की आपण परत बोलणार. आपला भोळसट स्वभाव असतो ना आकांक्षा, तोच त्याचाच फायदा घेतात हे पुरुष. पण someone has to stop this. Someone has to stop this. बाकी काही म्हणा सुषमा, सुधा एवढी मोठी झाली तरी काडीची घमेंड नाही तिला. पूर्वी जशी होती तशी अजून आहे. ताईचा स्वभावच पहिल्यापासून अगदी स्थितप्रज्ञ. किती मोठं वादळ तिच्या आयुष्यात येऊ दे, तिच्या चेहऱ्यावर ते दिसायचं नाही. नाहीतर आम्ही नवरा रागवलाय हेही लपवता येत नाही, नवऱ्यावर रागवणंही लपवता येत नाही. बरं सुषमा, पाणी तापवून ठेवलंय मी तुझं. अगं आंघोळ झाली माझी. प्यायचं पाणी उकळवून ठेवलंय. हे अक्का, काय? आपण म्हणतो जे पाणी आपण पितो त्याला रंग नाही, चव नाही. म्हणजे पाणी आपण पितो ना त्याला खरंच चव असते, पण तेच पाणी उकळलं की त्याची चवच जाते. बरोबर आहे. चवीचं पाणी पितो ना तो माणूस मग खल्लास होतो. कळलं कळलं, उकळलेलं पाणीच पिणार आहे मी. हा आई ग, बघते कोणाला. अरे ये ये मन्ना, ये ये आलो ना. ये सावकाश. हा हो, कसा आहेस तू? एकदम फर्स्ट क्लास. आता फर्स्ट क्लास चहा टाक माझ्यासाठी. हो नेहमीप्रमाणे. टाकते. हो. बस. या बस. काय ग, नवऱ्यानं मिठी बरी सैल केली तुझी. आल्याबरोबर सुरू झालं तुझं. काय देवी अंबाला बाई, आज किती वर्षांनी मी चहा पिणार आहे तुझ्या बरोबर. चहा तू एकट्यानेच प्यायचा. का ग? अरे मला मळमळते. हा, म्हणून तू आलीस हो इकडे. वा वा. झालं, आल्याबरोबर सगळा वचपा एकदमच काढणार का तू? कावीळ झालीये मला. हो काय? नाही, जयाकडे तू जाऊन आल्याचं कळलं, पण बरोबर कावीळही घेऊन गेले होते हे ठाऊक नव्हतं. काय नशीब आहे ना, म्हणजे तू मास्तरणीकडे आलीस माघारपणासाठी आणि काहीतरी कंदमुळं वगैरे खायची पाळी आली आहे तुझ्यावर. असतं रे, नसीब की बात है, क्या कर सकते हैं. तू बरा दिसतोयस. बरा? सॉरी, म्हणजे तसा तू चिकणाच आहेस, मग पण मला इथे आल्यावर कळलं होतं की तुला अटॅक वगैरे येऊन गेला. अरे अटॅक को मारो गोली. व्हेरी गुड, व्हेरी सनी गुड. कैसा आहे तू बोल. फर्स्ट क्लास. म्हणजे तू छळत नाहीस ना त्याला? फोन करून त्यालाच विचार. हो, काय फोन करून विचार. मी त्याला विचारलं तर तुझ्या भीतीने तो नाहीच म्हणणार आहे, मला माहितीये. अरे आजोबा झालास ना, पण काही फरक पडला नाही तुझ्यात. बाकी बोल, तुझा नातू कसा आहे? ना तू मजेत आहे. नाव काय त्याचं? भूषण. त्याला नाही घेऊन आलास बरोबर? अगं नाही, म्हणजे त्याला त्याच्या आई वडिलांनी शिकायला पाचगणीला ठेवलाय ना. गुड गुड. तू बरं आहेस? हो, बरं आहे. अगं चहा आणतेस ना ग अक्का? अरे आणला, थांब जरा. चिंगू, इथं काय करतेस? अगं टीव्ही बघत होतीस ना?
अगं एकही प्रोग्राम चांगला नव्हता म्हणून पुस्तक वाचायला घेतलं. चांगला की वाईट प्रोग्राम हा तुला एका मिनिटात कसा का कळतो? सारखी आपली चॅनल चेंज करत बसतेस. जरा म्हणून पेशन्स नाही तुझ्या अंगात. प्रोग्राम चांगला आहे की वाईट आहे हे कळायला तुम्हाला इतका वेळ का लागतो ना हेच माझ्या लक्षात येत नाही. मला पाहता क्षणी कळतं इसमें कुछ दम है या नहीं. अरे वा, आपण सुद्धा मधनं मधनं हिंदी बोलायला लागला जाता बंटी सारखं. आई प्लीज माझ्या हिंदीत आणि बंटीच्या हिंदीत खूप फरक आहे. त्याचं सडक छाप हिंदी आहे. हो, पण तू सुद्धा हिंदी सिनेमे बघून डायलॉग्स मारतेस की आता. पण काय तू घरात कशी काय? नाही म्हणजे कुठे मैत्रिणींबरोबर फिरायला गेली नाहीस का? सिनेमा बघायला गेली नाहीस? नाही, आज मी सुनंदा मावशीला भेटायला जाणार आहे. बंटीला आई भेटणार मी सुनंदा मावशीकडे जाणार आहे. माझा तिच्याकडे काम आहे. चिंगू रागवू नकोस, पण बंटी पुन्हा एकदा गायब झालाय. शी इडियट आहे तू. इडियट काय? हे तर आता त्याचं नेहमीच आहे. त्याला म्हणाव गेलायस ना परत येऊच नकोस. का? सुनंदा वाट बघते तो परत कधी यायची आणि तू म्हणतेस की तिला काय ते नवीन नाही. जया काका कसा बिंदास्त असतो त्याची काळजीच करत नाही. जयाला दाखवता येत नाही आणि सुनंदाला लपवता येत नाही, पण दोघांनाही बंटीची तेवढीच काळजी वाटते. आणि बंटीला कुणाचीच काळजी नसते. तो आपला मूर्खासारखा गायब होत असतो. पहिल्यांदा मला त्याचं गायब होणं थ्रिल वाटायचं. नाही नाही, मी एकदा ह्या विषयावर त्याच्याशी बोलणारच आहे. अगदी कुणीही काही म्हटलं तरी चालेल मला. ह्याला काय कमी पडतं त्या घरात? हा गायब होऊन काय करतो, कुठे राहतो, कशाला गायब होतो हे विचारायला काही गरज नाहीये. काही उपयोगच नाहीये त्याचा. जया काकाला सांग तो परत आला ना की त्याला घरीच घेऊ नका, तरच तो ताळ्यावर येईल. चिंगू, हे तू बोलतेस? आश्चर्य आहे. हे तू बोलायला हवंस. असंच ना? त्याला सांग असाच जर वारंवार घर सोडून गायब होणार असशील ना तर परत येतोस कशाला? सगळ्यांच्या डोक्याला ताप. काय ग सुषमा, तुमच्यासाठी सनीला वेळ असतो का? भरपूर. हो म्हणा. ऑर्डरली घरात असल्यावर तुला काय काम आहे? काही तू नाही. मोकळीच असतेस. उरलेली कामं सनी करतोच. ए मावशी मावशी मला एक सांग, तू प्रवासात कुठलं पाणी प्यायली होतीस? कुठलं म्हणजे? अगं मी घरून निघाले तेव्हा मिनरल वॉटरच्या बॉटल्स घेऊनच निघाले होते. कल्याणला येईपर्यंत पाणी संपलं, पण मग मी स्टेशनवरचं पाणी नाही प्यायले, परत मिनरल वॉटरच्या बॉटल्सच घेतल्या होत्या. पण त्या बाटल्या सील्ड होत्या. असतील ग, माझ्या नाही लक्षात. ए नाही नाही असं नाही, तू प्लीज मला नीट आठवून सांग. अगं तू काय सारखं सारखं तिला सतावतेस हा प्रश्न विचारून? अगं आई, मला असं वाटतंय की मावशीला प्रवासात प्यायलेल्या पाण्यामुळे कावीळ झाली असावी. पण आता ती सांगतेय ना की ती प्रवासात पाणी पेलेलं नाही, मिनरल वॉटरच्या बाटल्या तिने घेतल्या होत्या, मग झालं तर. हो पण तरी सील्ड बाटल्यांमध्ये दूषित पाणी असू शकतं. मूर्खासारखं बडबडू नको. सील बाटल्यांमध्ये कसं दूषित पाणी असेल? आई मी हे सगळं तुला नंतर सांगते. पण मावशी मला एक सांग, तुझ्याकडे त्या दोन्ही बाटल्या आता आहेत? नाही ग, म्हणजे एखादी उरली असावी, मला वाटतं आहे. हा मग प्लीज मला लवकर दाखवते. अगं मला जरा आराम करू दे. मावशी तू उठ. हो हो. अगं तू पण काय त्याचं जरा ऐकते? काय ऐका करू थांब. मी? कमाल करते रे बाबा ही. शी. मोहन घरात नाहीये तरी तू थांबणार आहेस ना? असं काय विचारताय आत्या? मोहन नसला म्हणून काय झालं? तुम्ही तर आत. खोटा आवाणू नकोस. मोहनलाच भेटायला आली होतीस ना? नाही म्हणजे तो म्हणाला होता की तो असेल यावेळेस घरी. आणि मी घरी नसीन म्हणून, हो ना? आत्या असं काही बोलणं झालं नव्हतं आमचं. अगं त्यांनीच मला थांबायला सांगितलं. त्याला एक इमर्जन्सी ड्युटी आली. मला म्हणाला तू येईपर्यंत थांब म्हणून. लगेच परत येणार आहे? त्याचं येणं काही नक्की नाहीये, पण तुझं नक्की आहे ना? माझं काय?
या घरात कायमचं यायचं? हे बघ, मोहनला माझी अडचण वाटण्याआधीच तुम्ही दोघं लग्न करून घ्या, म्हणजे मी मोकळी झाली आणि मी काही सारखं डिस्टर्ब करायला येणार नाहीये तुम्हाला. आत्या, आम्हाला काही तुमच्यामुळे डिस्टर्ब होत नाही आणि मी तर तुम्हाला या घरून जाऊच देणार नाही. अगं हो बाळे, पण त्याआधी तुला लग्न करून या घरी यायला नको का? आणि काय ग, तुझ्या घरच्यांना कल्पना दिली आहेस का तू? नाही, म्हणजे एकदा मोहननीच माझी ओळख माझ्याच घरात हिने माझा जीव वाचवला अशी करून दिली होती. हो, पण त्यानंतर तुम्ही दोघं एकमेकांवर जीव टाकताय हे सांगितलंस का? नाही, नाहीतर म्हणायची आमची मुलगी पळवून नेली म्हणून. आत्या, आत्या एक विचारू? विचार ना. तुमच्या मोहनला मी तुमच्यापासून दूर नेतीये असं नाही ना वाटत तुम्हाला? हो, तेच वाटतंय. आत्या, अगं म्हणून तर मी त्याला तुझ्यावर सोपवते ना. आणि तो जर का इतका हुशार आहे तर अगं त्याची हुशारीच असल्या अनेक गोष्टी त्याच्या मनात भरवत असते. त्याचा चक्रमपणा, विक्षिप्तपणा ह्या हुशारीमुळेच आहे त्याच्यात. आपल्या मध्यमवर्गीयांच्या गोष्टी पाहिल्या नसतील तसल्या अनेक गोष्टी त्यांनी त्याच्या लहानपणापासून पाहिल्या, अनुभवल्या, मानसिक शारीरिक धक्के सहन केले, म्हणून तो तसा वागत असेल. पण आता या सगळ्या गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेल्यात. मावशी, तो परत आला ना की चांगला बदडून काढा त्याला. मी फार लाड करता त्याचे. समजतो काय स्वतःला कुणास ठाऊक. जास्त शहाणपट्टी करत असतो. आय एम सॉरी मावशी, पण मला तरी वाटतं की त्याला त्याचीच भाषा कळेल.